कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेलं आहे। महायुती महाविकास आघाडीचे नेते या निमित्तानं आमने सामने येत आहेत। तर थेट पाईपलाईन शहरात तयार केलेले 100 कोटीचे रस्ते यावरून नेहमी आरोप प्रत्यारोप करणारे आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतीश पाटील यांची भेट झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक साल्हेर किल्ला पायी सर केला। हिंदवी परिवार महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित हिवाळी मोहिमेअंतर्गत त्यांनी हा गड सर केलेला। विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान गडावरच त्यांना सह्याद्री भूषण पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आले। नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या तपोवनात पाहणी केली। यावेळी तपोवनातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला। पंतप्रधान मोदी सांगतात झाडा लावा, मात्र भाजपचे नेते मात्र वृक्षतोड करतात असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला। कुंभमेळ्याला आपला विरोध नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यासाठी अजित पवारांना महायुतीपासून दूर ठेवण्याची रणनीती आखल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। अजित पवारांना एकाच वेळी नायक आणि खलनायक करण्याचं काम सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय। तर मुंबई पुण्यात राष्ट्रवादी महायुतीपासून दूर आहे यावरून वडेट्टीवारांनी हा दावा केला। ठाकरेंच्या युतीमुळे मुंबईत काहीही फरक पडणार नाही, सत्ता महायुतीचीच येईल असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला। सोबतच त्यांनी ठाकरेंना डिवचलंय। ठाकरेंची युती म्हणजे केवळ संधी साधूपणा असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला। सोबतच 25 वर्ष सत्तेत असताना ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं असा सवालही महाजनांनी केला। कोल्हापूर मनपासाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे। काँग्रेसनं आपली 21 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना प्रभाग क्रमांक 15 मधून तिकीट देण्यात आले। तर पहिल्या यादीत एकूण 19 जुन्या लोकांनाच पुन्हा संधी देण्यात आली। सोलापूर महानगरपालिका काँग्रेस मित्र पक्षासोबत लढण्याची शक्यता आहे। ठाणे महानगरपालिका निवडणुकीकरिता भाजपनं अखेर प्रचाराला सुरुवात केली। संपूर्ण ठाण्यात जवळपास 16 ठिकाणी भाजपच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली हे बॅनर लावण्यात आले। परभणी मनपा निवडणुकीच्या शिवसेना आणि भाजपची युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामध्ये शिवसेनेनं भाजपकडे 50-50चा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे। मात्र भाजपकडे जास्त नगरसेवक असल्यानं 65 पैकी 35 जागा देण्याची मागणी केली। मुंबई महापालिकेने 187 विकास कामांना काम थांबवण्याचा नोटिसा दिल्या आहेत। वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी या नोटिसा बजावण्यात आल्या। त्याचप्रमाणे 502 बांधकामांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली। नवी मुंबई महानगरपालिकेने सिडकोला नोटीस बजावली। नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याची बाब समोर आली। त्यामुळे उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रकल्पांची कामं बंद केली जातील अशी नोटीस महापालिकेने सिडकोला बजावली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा उच्च न्यायालयानं दिला। वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी किंवा मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीत कोणतीही कमतरता आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। धुळे महानगरपालिकेसाठी 1200 अर्ज विकले गेलेत, मात्र गेल्या एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाहीये। तर त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तयारीला वेग दिलाय। युती किंवा आघाड्यांबाबत निर्णय झाला नसला तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 280 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात। पक्षाचे निरीक्षक माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। विदर्भातील 4 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक पार पडली। या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 मित्रपक्षाच्या महायुतीतूनच लढवण्याचा निर्णय झालेला आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस सज्ज झालेत। शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाते। निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची खबरदारी सांगली पोलीस घेतात। अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी आणि योगिता या निवडणूक रिंगणात उतरल्यात। गीता यांनी प्रभाग क्रमांक 212 आणि योगिता यांनी प्रभाग क्रमांक 207 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी अखिल भारतीय सेनेमधून अर्ज दाखल केले। महापालिका निवडणुकीसाठी 10,231 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। त्याकरिता 64,375 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असणार आहेत। या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 35 प्रशिक्षक सोमवारपासून 7 केंद्रावर 3 सत्रांमध्ये प्रशिक्षण देणार आहेत। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष कलावती माळी यांनी पदभार स्वीकारला। येणाऱ्या काळात शिंदखेडा शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याची ग्वाही माळींनी दिली। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वाटाघाटीनंतर उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत 3 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. राज्य निवडणूक आयोगानं सुधारित कार्यक्रम जाहीर केल्यामुळे 27 डिसेंबरला प्रसिद्ध होणारी ही यादी आठवडाभर उशिरानं प्रसिद्ध होणार आहे. साताऱ्यात भाजपचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पदभार स्वीकारला. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंग राजे भोसले या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या पदभार सोहळ्यामुळे साताऱ्यात राजकीय वर्तुळात उत्साहाचं वातावरण आहे. जळगावमध्ये धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय. धनगर समाजानं आरक्षणासह विविध मागण्यांसह संवाद यात्रा काढली आहे. आंदोलनाला यश न मिळाल्यानं संवाद यात्रेचं नियोजन केलंय. आता आरक्षण नाही मिळालं तर मुंबई पिवळीमय करू असा इशारा देण्यात आला. या संवाद यात्रेत धनगर समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला. हिंगोलीच्या कळमनुरी शहरात देशी दारूचं दुकान बंद करावं म्हणून गावातील रणरागिणी आक्रमक झालेत. महिलांनी कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालय मोर्चा काढत अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी दारू बंद करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणारे डिलिव्हरी बॉयज त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. 31 डिसेंबरला देशव्यापी संप पुकारण्यात आलाय. त्यांचा परिणाम स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, अमेझॉन यांसारख्या कंपन्यांच्या सेवांवर होऊ शकतो. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील इजरी जिल्हा परिषद शाळेतील भंगार साहित्य मुख्याध्यापकांना परस्पर विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी काँग्रेसनं केलेली आहे. आदिवासी आणि नागरी भागात 1,10,000 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी 22,000 अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या इमारतीत चालवली जात असल्याची माहिती समोर आली. वीज, पिण्याचं पाणी आणि सुविधा तपासूनच भाड्याच्या इमारतीची निवड करण्यात येते. बदलापुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावर 3 दिवसीय भव्य आगरी महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवात अस्सल आगरी पद्धतीचं खाद्यपदार्थ आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल एकाच ठिकाणी बदलापूरकरांना अनुभवायला मिळते. उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण कायम आहे. तर नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार आहे. अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशापर्यंत घसरलेलं आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं मध्यम श्रेणीत नोंदवला जातोय. तर चेंबूर येथील हवा व्हाईट श्रेणीत नोंदवण्यात आली. त्यामुळे मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायण गावात 2 बिबट्यांची झुंज झाली. या बिबट्यांच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. एका शेतकऱ्यानं बिबट्याच्या झुंजीचं दृश्य कॅमेऱ्यात चित्रित केलं. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर शहरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरनं रस्त्यावरील दुभाजकाला धडक दिली. या ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 4 वर्षीय मुलासह चालक गंभीर जखमी झाला. नाशिकच्या सटाणा शहरात खडी भरलेला भरधाव ट्रक एका दुकानात शिरला. अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक दुकानात शिरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यपी वाहन चालकाविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. आगामी महापालिका निवडणूक, कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अवैध सुगंधित पान मसाल्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली नामांकित कंपनीचा बनावट सुगंधित पान मसाला कोणताही परवाना नसताना तयार केला जात होता. या कारवाईत 7.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणामध्ये अनधिकृत कत्तलखाना प्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं अनधिकृत कत्तलखाना भुईसपाट केलाय. तसंच मांस जप्त करून मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील शिक्रापुरात अज्ञात चोरट्यानं मंदिरातील चांदीच्या मूर्ती आणि चांदीचे नारळ, चांदीचा हार असा ऐवज चोरून नेला. या अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडची जाळी तोडून मंदिरात प्रवेश केला आणि या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जालन्यात नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले तर काहींना जीवही गमवावा लागलाय. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली. चंद्रपुरात बंदुकीचा धाक दाखवून कंत्राटदाराकडून 18.5 लाख रुपये उकळले. पडोली पोलीस स्टेशन हद्दीतल्या शनी मंदिर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली. भिवंडीतील काल्हेरमधील लक्ष्मीनारायण ट्रेडिंग किराणा दुकानात चोरीची घटना घडली. 2,74,000चा मुद्देमाल लंपास केलेला आहे. तर दुकानातील तेलाचे 20 बॉक्स, तुपाच्या बरण्या, 8 किलो बदाम, खजूर, अंजीर अशा विविध सामानची चोरी करण्यात आली. नाशिकच्या सिडको परिसरात कोयता गँगनं दहशत निर्माण केली आहे. राजरत्ननगर भागात मध्यरात्री कोयते, लोखंडी रॉड आणि बॅट घेऊन 6 तरुणांनी धिंगाणा घातला. या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली असून उर्वरित 3 फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
अभिनेता सलमान खाननं पनवेलमधील त्यांच्या फार्म हाऊसवर आपला वाढदिवस साजरा केला. सलमान खानच्या वाढदिवस निमित्त कलाकार आणि क्रिकेटर उपस्थित होते. सलमाननं केक कट करून आपला वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी संबंधित एआयद्वारे तयार केलेले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ विविध वेबसाईटवरून हटवावेत असे आदेश उच्च न्यायालयानं दिले. डीप फेक फोटोंविरोधात शिल्पा शेट्टीनं कोर्टात धाव घेतली होती. सिंधुदुर्गात पर्यटकांची विक्रमी नोंद झाली आहे. सलगच्या सुट्ट्या आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 3 दिवसात तब्बल 5 ते 6 लाख पर्यटकांनी भेट दिली. पीएनबीमध्ये 2400 कोटींचा कर्ज घोटाळा उघड झालाय. श्रेयी इक्विपमेंट फायनान्स आणि श्रेयी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सच्या या 2 कंपन्यांच्या माजी प्रवर्तकांशी हे प्रकरण संबंधित आहे. पीएनबीनं रिझर्व्ह बँकेला घोटाळ्याचा अहवाल सादर केला. महाराष्ट्र शासनानं ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर न बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत. घरात कुणी नसेल तर स्मार्ट मीटर लावले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. घरगुती वापरासाठी औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार. मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:45 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. तर हार्बरवरील सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशात आता सरकारी बँकांची संख्या कमी होणार आहे. बँकांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकार 2026 मध्ये अधिक गती देणार आहे. मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँका उभारण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानक जाहीर केलंय. अगरबत्तीच्या धुरावाटे शरीरात जाणारी विषारी रसायनं रोखण्यासाठी ही गुणवत्ता मानक जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता अगरबत्ती निर्मितीत घातक कीटकनाशकं आणि रसायनांच्या वापरावर पूर्णतः बंदी असणार आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आल्या. नाताळाच्या निमित्तानं 2 जानेवारी 2026 पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा बंद राहणार आहे. सामान्य भाविकांना व्हीआयपी दर्शनामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी देवस्थानाकडून व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच भाविकांसाठी प्रशासनाकडून मोफत पाणी बॉटल आणि फळांची व्यवस्था करण्यात आली. गेल्या 10 दिवसांपासून मनमाड मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातला नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार जिल्ह्यात एचपी कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली. त्यामुळे नागरिक विशेषतः महिला वर्ग हैराण झाला. रॉकेलही मिळत नसल्यानं स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. नाशिकच्या सटाणा शहरात रस्त्यावरचं वाढतं अतिक्रमण, बेशिस्त पद्धतीनं पार्क केलेली वाहनं, तर नियम तोडून वाहन चालवणाऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. विशेषतः सटाणा बस स्थानक, सटाणा नाशिक नाका, नागपूर नाका, भाक्षी रोड, नगरपालिका क्रॉसिंग या ठिकाणी दररोज वाहनांची प्रचंड कोंडी होते. शहरातून या मार्गावर ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतात. नंदुरबारमध्ये शहादा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. शेताजवळ कचरा टाकल्यानं शेतकरी आक्रमक झालेत आणि या कचऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत असल्यानं पाण्याची गुणवत्ताही खालावली असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला. प्रवाशांची वाढती संख्या पाहता येत्या 2030 पर्यंत देशातल्या मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरूसह 48 प्रमुख शहरांमध्ये नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट केली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्थानकावरच्या फलाट आणि स्टेबलिंग लाईन्स वाढवणार आहेत. तसंच हडपसर, खडकी आणि आळंदी या रेल्वे स्टेशनमध्येही अधिक पायाभूत सुविधा उभारण्याचा विचार आहे. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे बोरिवलीत थांबणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आता अंधेरी आणि वसईत थांबा घेणार आहेत. गुजरात, बिहार आणि भुसावळमधून सुटणाऱ्या आणि बोरिवली स्थानकात थांबणाऱ्या गाड्या वसई आणि अंधेरी स्थानकात थांबे घेतील.